आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। कोविड सेंटर कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 150 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्र, 68 लाखांची रोकड आणि 1,82,00,000चे दागिने सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। ठाकरे गटातील सुजित पाटकर, सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने या धाडी टाकलेल्या आहेत। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने समन्स बजावलेला आहे। कथित कोविड घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाते। छापेमारी दरम्यान ईडीकडून 17 तास चौकशी झाली असून सोमवारी पुन्हा ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आले। ईडी अधिकाऱ्यांकडून मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभाग रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती आणि यामुळे कामावरून संध्याकाळी 5 ते 6 वाजता सुटणारे अधिकारी आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयामध्येच थांबून होते। मुंबई महानगरपालिकेच्या खरेदी मध्यवर्ती विभागाची ईडीकडून तब्बल 8 तास कसून चौकशी सुरू होती आणि 8 तासानंतर 5 अधिकारी कार्यालयामधून बाहेर पडले। ईडीच्या या कारवाईनंतर आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांची चेंबूरच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। जवळपास अर्धा तास आदित्य ठाकरे हे सूरज चव्हाण यांच्याशी चर्चा करत होते आणि त्यानंतर हा दबाव तंत्राचा भाग असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला। मुंबईमध्ये 2 दिवसांपासून ईडीचं धाडसत्र सुरू आहे। कोविड काळातल्या घोटाळ्यांबाबत महापालिकेतील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी आणि ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांच्या घरी हे छापे टाकण्यात आलेले आहेत। या संदर्भात आता शिवसेनेच्या किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। या चौकशीचा 100% आदित्य ठाकरे यांच्याशी थेट संबंध आहे असा आरोप पावसकर यांनी केला आणि पावसकरांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे। महाविकास आघाडीप्रमाणेच देशात विरोधकांची आघाडी देखील पंचर होणार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली। 3 पक्षांच्या आघाडीचं सरकार कसं चालवलं हे जनतेनं पाहिलं, म्हणूनच जनतेनं त्यांना घरी बसवल्याचं ते म्हटलेत। विरोधकांच्या पाटणातील बैठकीसंदर्भात ते बोलत होते। हाफकिन इन्स्टिट्यूटची जागा आयसीएमआरला देण्याचा घाट राज्य सरकारनं घातल्याची टीका सचिन अहिर यांनी केली आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हाफकिन समोर निषेध करण्यात आला। आयसीएमआरला हाफकिन ऐवजी इतर जागा देण्याची मागणी त्यांनी केली। G20 परिषदेनिमित्त पुण्यामध्ये आलेल्या परदेशी पाहुण्यांनी ऐतिहासिक आगा खान पॅलेसला भेट दिली आणि यावेळी पाहुण्यांचं औक्षण करत पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं। यावेळी कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत विदेशी पाहुण्यांनी अभिवादन केलं। बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बाष्पयुक्त ढग ओडिशा, तेलंगणा, विदर्भ आणि रायपूर परिसरात जमा झालेले आहेत आणि त्यामुळे विदर्भासह संबंधित भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 20 जुलैपर्यंत देशभरात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या एका रुग्णालयामध्ये टवाळखोरांनी धुडगूस घातला। 5 ते 6 जणांनी इथल्या डॉक्टरवर हल्ला केल्याचा आरोप आहे। बाजूला होण्यास सांगितल्यानं रागाच्या भरात हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे आणि यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। छत्रपती संभाजीनगरमधील चिंचोली गावात अज्ञातांनी म्हशींना विष दिलं आणि यामध्ये 17 पैकी 5 म्हशी दगावलेल्या आहेत, तर इतर म्हशींवर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शेकडो झाडांची कत्तल सुरू आहे आणि या संदर्भात पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेत। दरम्यान पालिका आणि एमआयडीसी प्रशासनाकडून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। आयसीएमआरच्या एनआयव्ही सेंटरला हाफकिन मंडळाची 1826 स्क्वेअर फीट जागा हस्तांतरित केली जाण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। निर्णय घेताना हाफकिन मंडळाला अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय आणि याविरोधात हाफकिनमधील कर्मचारी आणि ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। म्हाडाच्या मुंबई मंडळातील 4082 घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे पाठवण्यात आला असून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे। तर नियोजित 18 जुलैला होणारी सोडत आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकीट आरक्षणामध्ये काळाबाजार झाल्याचं समोर आलेलं आहे। सीएसएमटीवरून 15 सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या 1.5 मिनिटात हजारांच्या वर गेली आणि यामुळे मध्य रेल्वेनं केलेल्या चौकशीमध्ये 164 तिकीटं आरक्षण खाती बनावट असल्याचं उघड झालंय। या खात्यांद्वारे 181 तिकीटं काढण्यात आली।
भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागानं मुंबईतील दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या 249 ठिकाणांचं शास्त्रोक्त पद्धतीनं सर्वेक्षण केलं। यात 249 पैकी 74 ठिकाणं अतिधोकादायक असल्याचं निदर्शनास आलंय। या 74 ठिकाणांच्या जवळील परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना सावधगिरीचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि दुर्घटना घडल्यास काय करावं काय करू नये याबाबत रहिवाशांना प्रशिक्षण देण्यात येत आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं कुलाबा वांद्रे सिब्स मेट्रो 3 मार्गिकेतील 22 स्थानकांच्या नावाचे अधिकार खासगी कंपन्या आणि बँकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी निविदा मागवण्यात आलेल्या आहेत आणि ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानकांच्या नामाधिकाराच्या माध्यमातून MMRCला चांगलाच महसूल मिळण्याची शक्यता आहे। किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटो चांगलेच महाग झालेले आहेत। किरकोळ बाजारामध्ये 60 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री केली जाते आणि परराज्यातून आणि महाराष्ट्रातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्यानं टोमॅटोचे भाव वधारले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत अर्ज करता येईल। समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली आहे। तळोजा कारागृहातील कैद्यांनाही अधिकार आहेत आणि त्यांना तात्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी तसंच पाण्याच्या उपाययोजनेबाबत अहवाल सादर करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं तळोजा कारागृह प्रशासनाला दिलेले आहेत। यंदाचा आर्थिक वर्ष सुरू होऊन 3 महिने उलटले तोपर्यंत पनवेल महापालिकेच्या तिजोरीमध्ये मालमत्ता करदात्यांनी 126 कोटी रुपयांचा कर जमा केला आणि आजपर्यंत ही सर्वात मोठी कर जमा होण्याची रक्कम असल्यानं यासंदर्भात पालिकेनं प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती जाहीर केली आहे। औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढते आणि शहराला पायाभूत सुविधांची गरज आहे। त्यासाठी शाश्वत विकासाच्या विविध बाबींवर काम करण्याकरता प्रशासकीय संरचनेमध्ये शाश्वत विकास कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ही माहिती दिली आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इतिहासामध्ये प्रथमच सर्व मेडिकल कॉलेज यांची आणि संलग्न रुग्णालयांची मासिक कामगिरी पाहून रँकिंग देण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी काही निकष ठरवण्यात आले असून त्यात अंबेजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अव्वल ठरलेलं आहे तर मुंबईतील जे मेडिकल कॉलेजचा दुसरा क्रमांक आलेला आहे आणि यापुढे दर महिन्याला रँकिंग ठरणार असल्यामुळे आता प्रत्येक कॉलेजला दर महिन्याला कामाचा हिशेब शासनाला सादर करावा लागणार आहे। डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवारी प्रवेशासाठी शेवटची मुदत होती मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक विविध कागदपत्र मिळण्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी येत होत्या आणि यामुळे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। प्रवाशांकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेनं पर्यावरण आणि हाऊसकीपिंग मॅनेजमेंट विभागाच्या मदतीनं विविध उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत। बॉटल क्रशिंग मशीनच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचललेली आहेत तर विविध स्थानकांवर 47 प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन उभारलेले आहेत। राज्य सरकार लवकरच नवे सागरी विकास धोरण आणणार आहे। त्यात भाडेपट्ट्यावर जमिनी देतानाच्या सवलती, हाऊस बोट्स आणि तिकीट दरात सवलत आदींचा समावेश असेल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरच या धोरणाला मान्यता दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईमध्ये धरणांमधील खालावत चाललेली पातळी यामुळे मुंबईकरांचं तोंडचं पाणी पळालेलं आहे। पावसानं दमदार हजेरी न लावल्यानं जानेवारी ते एप्रिल या महिन्यात गळतीच्या 10,000 घटना घडलेल्या आहेत आणि या वाया जाणाऱ्या पाण्याचा हिशेब कोण देणार याची जबाबदारी कोणाची असे सवाल मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला विचारलेले आहेत। मुंबई महापालिकेनं गरीब आणि गरजू लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी मुंबई महापालिका शहरात 10 सुविधा केंद्र उभारणार आहे। पालिकेनं त्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि JSW या कंपन्यांसोबत करार केलाय। केंद्राच्या माध्यमातून सुमारे 2 लाख लोकांना 1 रुपया प्रति लिटर दरानं पाणी उपलब्ध होणार आहे। आषाढी यात्रेच्या निमित्तानं वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी पंढरपूरमध्ये राज्य सरकारच्या वतीनं 3 ठिकाणी मेगा कॅम्प घेतले जाणार आहेत। त्यामध्ये साधारणतः 17 लाख वारकऱ्यांची तपासणी होईल असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलाय।
यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यानं 2 दिवस मांस विक्री बंद असेल। तसंच आषाढी एकादशीमुळे बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा अनोखा निर्णय घेण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी हा निर्णय घेतलाय। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील माळीबाबुळगाव इथल्या विहिरीमध्ये 4 मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। पोल्ट्री फार्मवर कामासाठी आलेल्या कुटुंबातील महिला, तिचा मुलगा आणि 2 मुलींचे मृतदेह असून पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतलंय। नायगावमध्ये जमिनीचा व्यवसाय करणारे जितेंद्र यादव यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञातानं तलवारीनं गाड्यांची तोडफोड केली आणि ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। इतकंच नाही तर हल्लेखोरांनी जितेंद्र यादव यांच्या मित्रावर देखील तलवारीनं हल्ला केला आणि या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। एटीएम मध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीच्या चौघांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। महतो गँगच्या 4 आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यामध्ये 11हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आणि हे सर्व आरोपी बिहारचे रहिवासी असल्याचं कळतंय। या ठग टोळीमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे याचा तपास सध्या कुरार पोलीस करतायत। मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। काही महाभागांनी चक्क महामार्गावर घोडागाडी पळवली आणि भर दुपारच्या वेळी ऐन वाहतुकीदरम्यान ही घोड्यांची शर्यत लावण्यात आली होती। समुद्रकिनारी पर्यटकांसाठी चालवली जाणारी घोडागाडी पश्चिम द्रुतगती महामार्गावर पळवण्यात आली आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 जणांना अटक केली आहे। मृग नक्षत्रातही पाऊस न झाल्यानं छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी चिंतेत आहेत। सिल्लोड तालुक्यात मिरची, कपाशी या पिकांची ठिबक सिंचनावर लागवड करण्यात आली आहे। मात्र जलाशयांनी तळ गाठल्यामुळे पिकांना पाणी कसं द्यावं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय। आंदरमावळातील माऊची डोंगरवाडी येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि 1 हंडा पाण्यासाठी विहिरीत उतरावं लागतंय, तर अशुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय। बुलढाण्याच्या साखरखेडा परिसरातील कोराडी प्रकल्पात एका तरुणाचा बोटिंग करताना बुडून मृत्यू झाला। चिखली येथील 2 तरुण बोटिंगसाठी गेले असता फोटो काढण्यासाठी त्यांनी बोटीतून उड्या घेतल्या आणि यावेळी हे दोघेही जण बुडू लागले। बोट चालकाला प्रसंगावधान दाखवत एकाला वाचवण्यात यश आलं, मात्र दुसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला। जळगावच्या पारोळा कोळगाव रोडवरील शिंदे येथे भरधाव ट्रकनं बाईकला धडक दिली आणि या अपघातात बाईकवरील तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला। जळगावातील रस्त्यांची दुरवस्था, नालेसफाईची अपूर्ण कामं अशा विविध कारणांमुळे बहुजन मुक्ती पार्टीनं जळगाव महापालिकेसमोर धरणे आंदोलन केलं। यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।